नमस्कार मैत्रिणी, चला तर आज काय नाही म्हणजे बघा साधं सिंपल आपण चौकोनी डिझाईन बघणार. त्यासाठी बघा मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे. हा ब्लाऊज पीसचा आपण कट करणार आहोत. लेस घेतलेले गोल्डनचा कपडा घेतला छान असे आपण त्याची बघा डिझाईन करणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते काय काय माप घेतलेले. बघा तयार उंची आहे 13.5ची प्लस शिलाई मार्जिन केलेला आहे 1 इंच म्हणजे 14.5ची. परत कमरेचा चौथा करायचा, छातीचा चौथा आणि बघा शोल्डर घेतलेले 5.5चं, गळा रुंदी घेतलेली 2.5ची, 36 चेस्टचा ब्लाऊज आहे आणि मुंडा घेतलेला आहे 6चा. असं माप टाकून घेतलेले आहेत. आता बघा ही टाकूया आपण गळा टाकूया. मागील गळा बघा 9.5चा आहे प्लस अर्धा इंच शिलाईसाठी मग 10चं घेतलेलं आहे. 10 चौका असं माप टाकून घेतलेलं आहे. आणि इथे छान असं डिझाईन करणार तर तुम्हाला दाखवते. गळा जरी आपण तेवढा घेतला असला ना आपण डिझाईन केली तर गळा आहे एवढंच राहणार आहे. मी तुम्हाला दाखवतेच पुढं. आता बघा खाली गळा रुंदी घेतलेली आहे मी 2.5 इंचाची म्हणजे खालचं चौकोनी जेवढं तुम्हाला पाहिजे ना बाबा डीपमध्ये पसरट तेवढा तुम्ही असं घेऊ शकता. आता हे असं माप झालेलं आहे. तर आता बघा आपण व्यवस्थित ब्लाऊज पिसा असं ठेवून घेऊया आणि ब्लाऊज पिसा ठेवून झाले की कट करून घेऊया. घेताना कट करून घ्यायचं. एक्स्ट्रा जरा अस्तरचा कपडा असला कट करून घ्यायचा. व्यवस्थित बाहेरचा कपडा कट करून झालेला आहे. आता व्यवस्थित बघा पार्ट ठेवून घेऊया. व्यवस्थित असं का एक ठेवून घ्यायचं आणि ठेवून झालं की बघा पुढे डिझाईनचं गळ्याचं माप सांगते मी काय करायचं. हो का जसं आपण खालनं आपल्याला जेवढं पाहिजे ना पसरट तेवढं असं घ्यायचं. मी तुम्हाला 2.5चं दाखवलं. जर तर वाटत असलं जर असं मग पुढे अजून वाढवून घ्यायचं आणि जो तुम्हाला पाहिजे तो शेप दिला तर चालेल. मी इथं बघा चौकोनी शेप दिलेला आहे. तिथनं बघा चौकोनी शेप देऊन ना खालच्या साईडला छान असं मी बघा मध्ये करून मी 1.5 इंचचं माप घेतलं ना खाली असं पान शेप देऊन घेतलेलं आहे. व्यवस्थित हो का असं पान शेप देऊन घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा गळा बरोबर घेतलेला आहे पण खालच्या साईडला एवढं आपण गळा असा खाली कट करून घेतलेला आहे डिझाईनचा. पण जेवढा गळा आहे तेवढंच राहणार आहे. आपण फक्त खाली गोल्डनचं छान असं डिझाईन करणार आहोत. पुढे मी दाखवते. व्यवस्थित आहे असा गळा कट करून घ्यायचा. जर ते वाटत असेल ना इकडे तिकडे सरकतं तरी तुम्ही टाचणी लावून घेतली तरी चालेल. आता गळा हो का छान असं कट करून झालेला आहे. बघा किती छान आपला गळा झालेला आहे. बरोबर जेवढा आहे गळा मापाचा आपण घेतला तेवढ्या मापानेच आपण व्यवस्थित असं डिझाईन करणार आहोत. चला तर मला दाखवते पुढं काय करायचं. सगळ्यात अगोदर बघा खाली ब्लाऊज पीस मांडून घेतलेला आहे सरळ. त्याच्या अस्तर व्यवस्थित असं मांडून ठेवायचा. जसं डिझाईन केलं तसं व्यवस्थित मांडून त्याच्यावरून टिच करायचं. व्यवस्थित का असं टिच करून घ्यायचं. जिथं कानेकोपरे असेल तिथे व्यवस्थित असं दाब फिरवून घ्यायचा आणि व्यवस्थित असं पूर्ण राऊंड जो आहे असा शेप ला टिच करून घ्यायचं. जरी भारीतला जरी ब्लाऊज पीस असेल ना तरी तुम्ही कॅनव्हास पेपर वापरला तरी चालेल. कारण डिझाईनच्या गळ्यात कॅनव्हास पेपर वापरला छान डिझाईन वगैरे छान असं फिनिशिंग येतं. जसं आहे असं व्यवस्थित बघा शेपमध्ये हे करून घ्यायचं टिच करून घ्यायचं. जरी माझ्या चॅनल नवीन असाल तर फॅशन अँड एब्रायडरी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईकचं सबस्क्राईब करा म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जर नवनवीन व्हिडिओ काही बघायचं असेल तर मग मला नक्की कमेंट करून सांगा. मी सोप्या रीतीने तुम्हाला कटिंग आणि टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता व्यवस्थित बघा असं गळ्याला दोन्ही कपडे व्यवस्थित असं धरायचं आणि स्टिच करून घ्यायचं. जेवढं शिलाईमध्ये गेलं आता कट करून घेऊया. आता बघा हे नेहमी कुठल्या गळा असू द्या का जर आपण डिझाईनचं कानेकोपरे असले तिथं जर असं कट देऊन घ्यायचं म्हणजे आपले गळे वगैरे व्यवस्थित असं बाहेर निघते. आता कट करून झालेलं आहे. आता बघा अस्तरात सारून घेऊया व्यवस्थित आणि वरच्या साईडला बघा ब्लाऊज पीस काढून घेऊया व्यवस्थित. बघा जिथं कानेकोपरे असले व्यवस्थित असं बघा काढून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपलं जरी नाही निघाले तर कशा साईने तुम्ही असे व्यवस्थित काढून घेतले तरी चालतील. व्यवस्थित बघा असं काढून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे आपल्याला पुढे टिच करताना व्यवस्थित येईल. लेस वगैरे आपले छान लावण्यात. आता बघा वरून शिलाई करून घेऊया व्यवस्थित. जसं आहे या शेपमध्ये व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. पूर्ण जेवढा गळ्याला आहे ना तसं व्यवस्थित असं बघा शिलाई करून जिथं चौकोनी शेप आला तिथे व्यवस्थित असं दाब उचलून घ्यायचं आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. जरी तुम्हाला खाली चौकोन ठेवायचं चौकोन ठेवला तरी चालेल किंवा गोल आकार ठेवला तरी चालेल. फक्त आपला गळा आहे एवढाच राहणार. फक्त आपण खालचा जेवढा आपण एक्स्ट्रा गळा आपण कट केला आहे ना खाली डिझाईनचा तिथं आपण छान असं बघा गोल्डनची डिझाईन करणार आहोत. व्यवस्थित आहे असं गळ्याला शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. फक्त जेणेकरून अस्तर आतल्या साईडला गेला पाहिजे वरच्या साईडला दिसू नये असं व्यवस्थित करायचं. आणि छान बघा असं व्यवस्थित गळ्याला शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित बघायचं तर चौकोन वगैरे आले आहे तिथे दाब व्यवस्थित उचलायचं
आणि व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित स्टिच करून झाले की एक्स्ट्रा कपडा आहे ना सगळा तो आपण व्यवस्थित असं कपडा दोन्ही जॉईन करून घ्यायचं, म्हणजे जोडून घ्यायचं. आता बघा झालेला आहे आपला गळा व्यवस्थित असा स्टिच करून. आता बघा अस्तर आपण त्याला जोडून घेऊया. पूर्ण सगळीकडे अस्तर जोडायचं आणि एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. पहिलं पण मी बघा जर आपल्या गुंड्या खूप वाया येतात असेल ना त्यासाठी मी मग साधी सोपे मी छान असं बघा घरगुती एकदम साहित्य कपड्या त्या गुंड्यासाठी मी छान असं पाऊस शिवलेला ते पण दाखवलेलं. त्याचं पण कटिंग बघायचं माझ्या चॅनल नक्की जाऊन बघा. मी सहज सोप्या रीतीने एकदम थोडक्या साहित्यात मी सांगितलेलं आहे त्याचं कटिंग आणि टिचिंग. पहिलं पण मी बघा असं 1 टक्सचं किंवा 4 टक्सचं ब्लाऊजचं कटिंग सांगितलेलं आहे किंवा पायपुसणीचा असं वेगवेगळं पण मी कटिंग दाखवलेलं माझ्या चॅनल नक्की जाऊन बघा. तुम्हाला सहज सोप्या रीतीने मी सांगितलेलं आहे. तर व्यवस्थित बघा एक्स्ट्रा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि परत आपण कमरपट्टी जोडणार. आता बघा मध्ये करून घेतलेलं आहे. बंद बाजूकडनं 4.25चं टाकलेलं टक्स आणि उंची 4ची टक्सची. असं दुसऱ्या साईडनं बघा बंद बाजूकडनं 4.25 आणि उंची 4ची असं टक्स माप टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित बघा आपण अर्धा इंच असं टक्स देऊन घेणार आहोत व्यवस्थित. जरी काय काय ते खाली कमरेला गळ्याला टिच करून बदनं काढून पण तसं करते, पण नेहमी मी तर प्रत्येक व्हिडिओ दाखवते की कमरपट्टी लावायची. कमरपट्टी लावल्याने कमरेत वगैरे ब्लाऊज फिनिशिंग छान बसून उचलत वगैरे नाही. दुसऱ्या साईडने पण बघा असं टक्स देऊन घेतले. आता कमरपट्टी जोडायला घेऊन 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. व्यवस्थित असं सरळ बाजूने ठेवून घ्यायची पट्टी आणि जोडून घ्यायची व्यवस्थित. जोडून झाले की बघा आता दाब शिलाई देणार. दाब शिलाई देताना अस्तरवर अशी सारून पट्टीवर दाब शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित दाब शिलाई झालं बघा जेवढं पाहिजे तेवढं असं व्यवस्थित फोल्ड करायचं आणि शिलाई करून घ्यायची. फक्त फोल्ड करताना एक करायचं का अस्तर बाहेरच्या साईडला जाऊन देऊ नये जेणेकरून कमर अस्तर दिसू नये. असं बघा झालेलं आहे कमरपट्टी लावून. आता इथं बघा गोल्डनचा कपडा घेतलेला आहे मी. आपल्याला जास्त काय लागणार आहे थोडासा गोल्डनचा कपडा एकदम आपण साधी सिंपल आपली करणार, जास्त काही नाही डिझाईन. व्यवस्थित बघा खाली गोल्डनचा कपडा सरळ ठेवला आणि त्याच्यावर बघा अस्तर ठेवून वरून टिच करून घ्यायचं. साधी सिंपल छान अशी आपले बघा डिझाईन होणार आहे. जरी तो साडीवरचा ब्लाऊज असेल ना तसं साडीला तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर चालेल. हा फक्त असाच ब्लाऊज होता ना त्याच्यामुळे मुलं चला छान असं गोल्डनची थोडीशी हलकी डिझाईन करूया. आता बघा आतल्या साईडला पलटी करून व्यवस्थित बघा वरून टिच करून घ्या. फक्त पलटी करताना व्यवस्थित आतल्या साईडला करायचं जेणेकरून अस्तर वगैरे दिसू नये. व्यवस्थित बघा असं झालेलं आहे पलटी करून. आता व्यवस्थित बरोबर असं जी आपण वरून आत सरकवून घेतलेलं ती बरोबर वरच्या साईडला पट्टी ठेवायची म्हणजे धागे वगैरे सगळे आत गेलेले आहेत. व्यवस्थित बघा असं गळ्याला जेवढं पाहिजे असं व्यवस्थित वर जेवढं आपण गळ्याचा चौकोन शेप देऊन घेतला पाहिजे ते बरोबर व्यवस्थित ठेवायचं आणि आखून घ्यायचं. व्यवस्थित असं आखून झालं की नाही आता बघा साईडनं कट करून घेऊया. एक्स्ट्रा थोडा कपडा ठेवायचा आपल्याला ते फोल्ड करण्यासाठी आणि व्यवस्थित असं बघा पान शेपमध्ये कट करून घ्यायचं म्हणजे काय होईल धागे वगैरे निघणार नाहीत आणि फिनिशिंग वगैरे पण छान दिसेल. आता बघा हे आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. पूर्ण राऊंड असं फोल्ड करायचं म्हणजे जेणेकरून आपली शिलाई वगैरे सगळी आत जाईल म्हणजे धागे वगैरे निघणार आणि गळ्यातला पण लावताना व्यवस्थित लावता येईल. एक्स्ट्रा कपडा आला तर आपला कमरेच्या वगैरे खाली दिसू नये त्यासाठी बघा असं करायचं छान असं बघा. आता हा कसा आहे असाच ब्लाऊज आहे ना मग तिचा म्हणलं छान असं गोल्डनची हलकी छान अशी डिझाईन करावी म्हणलं. आता ब्लाऊजला असलं असं की ब्लाऊजमधला पीस असलं साडीतला पीस असला की ब्लाऊजला असं कॉम्बिनेशन काहीतरी करायचं साडीतलं, पण हा ब्लाऊज असंच आहे त्यामुळं अशी छान मी डिझाईन केलेली आहे. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. व्यवस्थित बघा आता वरच्या साईडनं पान शेप असं गळ्यावर ठेवून घेतलेलं आहे. ठेवताना बरोबर मध्ये असं करून ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून दोन्हीकडं थोडंसं कपड्याचं अंतर राहावं आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. जोडताना पण व्यवस्थित बघा असं जास्त पण व्यवस्थित असं पट्टी ठेवून घ्यायची, जास्त पण गळा पसरवायचा नाही जेणेकरून फिनिशिंग वगैरे चांगलं दिसेल. बसताना पण गळा लूज पडू नये खालच्या साईडनं. त्यामुळे व्यवस्थित असं आहे असं शेपमध्ये ठेवून घ्यायचं आणि टिच करून घ्यायचं आणि बघा जे आपण गोल्डनचं पॅच केलेलं ते व्यवस्थित असं बघा लावून घेतलेलं आहे. धागे वगैरे कट करून घ्यायचं बघा साधं सिंपल छान असं बघा आपलं छान असं डिझाईन करून झालेलं आहे. कारण हे गोल्डनला छान सूट होते कारण त्यात गोल्डनचे छान असं डिझाईन पण आहे. आता लेस लावायला घेऊया. तुम्ही गोल्डनचीच लेस घेतलेलं आहे. जसं आपण शेप घेतला त्याच्यावर व्यवस्थित असं ठेवून घ्यायची आणि जरी तुम्हाला जाड बॉर्डरची लावायची म्हणलं का नाही की ती काय होतं असं कोण्यांच्या ह्याला ते फोल्ड करताना प्रॉब्लेम होतो. त्यासाठी आपली छोटीशी आपली नाजूक अशी
छान अशी लेस घ्यायची आणि व्यवस्थित कानाकोपऱ्यावरून फोल्ड करायची. फोल्ड केली की नाही व्यवस्थित लागली जाते. फोल्ड करून व्यवस्थित अशी लावून घ्यायची. परत दाब उचलून जसं आहे त्या शेपला व्यवस्थित असं लावून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आहे तो गळा पण दिसणार, फिनिशिंगमुळे चांगलं येणार, मागे पुढे होणार नाही. व्यवस्थित असं खालच्या पान शेपला पण देताना व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. खालच्या पान शेपमध्ये पण लेस अशी छान दुमडवायची आणि व्यवस्थित लेस लावून घ्यायची. जरी तुम्हाला लावायचीच लावली चालेल किंवा नाही लावली तरी काही हरकत नाही, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. पण मी छोटंसं म्हणलं आपलं छान असे साधे सिंपल छान अशी डिझाईन केलेली आहे. व्यवस्थित असं लावून घ्यायचं. फक्त कोण्यावरून फिरवताना लेस व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची, जेणेकरून मागे पुढे होऊ नये आणि व्यवस्थित लागली जावी. लेस कोण्या कोपऱ्यात फोल्ड करायची व्यवस्थित आणि लावून घ्यायची, म्हणजे एकसारखी व्यवस्थित लागली जाईल. जरी तुम्हाला गोल्डनची नसेल लावायची नाही तर तुम्ही अशी गोल्डन ब्ल्यू अशी 2 रंगामध्ये पण मिळतील, अशी लावली तरी चालेल. व्यवस्थित असं पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायची छान. तरी कमरेला पण लावायची असली तरी चालते. छान अशी कमरेला पण लेस तुम्ही लावू शकता. व्यवस्थित असं लेस लावून झाली की बघा आता कट करून घ्यायची लेस. बरोबर आपली लेस लावून झालेली आहे. आणि तुम्ही बघा साधी सिंपल छान अशी आपली बघा गोल्डनची डिझाईन झालेली आहे. जास्त काय आपण हलकी छान अशी आपण डिझाईन केलेली आहे. बघा पाठीमागे फिनिश वगैरे एकसारखं आलेलं आहे. इथे बघा आपण छोटीशी छान अशी डिझाईन करणार होतो गोल्डनमध्ये. छान असे मी चौकोन 2 करून घेतलेले आहेत, चौकोनाचे तुकडे. बघा आता व्यवस्थित असं का त्रिकोण करायचा, अजून त्रिकोण करायचा आणि त्याचं छान फुल करायचं. फुल करून खालच्या साईडला असं दुमडून घ्यायचं. जरा घेताना जरा एक्स्ट्रा कपडा घेतला चालेल. टिच करून घ्यायचं, म्हणजे धागे वगैरे निघणार नाहीत आणि शिलाईत सगळं जाईल. आपण एकदम साधे सिंपल करायचं, वेगळं काहीतरी आपलं छान असं बघा खालच्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करायचं आणि छान असं फुल करून घ्यायचं. फुल करून झालेलं आहे. व्यवस्थित बघा वरच्या साईड असं मधोमध ठेवून घेऊया. बरोबर मधोमध ठेवायचं दोन्ही फुलं समोरासमोर. असं व्यवस्थित ठेवून झाले त्याच्यावर टिच करून घ्यायचं. उभं टिच केलं तर चालेल. व्यवस्थित त्याच्यावर ठेवायचं किंवा दोन्ही साईडला व्यवस्थित असं छान असं टिच करून झालेलं आहे. बघा फायनली आपलं किती छान साधा सिंपल आपलं छान असं डिझाईन करून झाले आहे. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा नक्की सांगा आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघते त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. बघा छान साधी सिंपल डिझाईन झालेली आहे. एकदम साधी सिंपल आपली छान असं आपल्याला काही कॉम्बिनेशन तर आपण गोल्डनची पण छान अशी डिझाईन करू शकतो. तर बघा का फिनिशिंग वगैरे छान आले. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा नक्की सांगा. चला पुढले व्हिडिओ भेटू. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.